काश्मीरच्या बंदीपोरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे। भारतीय सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे। सुरक्षा दलाकडून दुसऱ्या दहशतवाद्याचा सध्या शोध सुरू असल्याची माहिती मिळते। संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा दलाकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे। ही महत्त्वाची अपडेट येते जम्मू काश्मीरच्या बंदीपोरामधून, त्या ठिकाणी सध्या चकमक सुरू असल्याची माहिती समोर येते। संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा दलाकडून यावेळेला बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी आपल्याला या घडामोडीविषयी अधिक माहिती देतात। शिवाजी, काश्मीरच्या बंदीपोरा भागामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सध्या सुरू केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर मोदी सरकार सत्तेत आल्यापासून आतापर्यंत जम्मू काश्मीरच्या संदर्भात 4 बैठका झाल्यात। या संदर्भात काल जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरच्या पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आणि दहशतवाद्यांना सोडू नका, त्यांना मदत करणाऱ्यांना देखील सोडू नका असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। कारण 21 जूनला योग दिवस आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 20 जूनला आज श्रीनगरला जाणार आहेत। दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे 29 जूनला अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे आणि अमरनाथ यात्रा सुरू होणार असल्यानं साधारण 4 ते 4.5 लाख भाविक जे आहेत ते या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणून सुरक्षा कवच निर्माण करणं गरजेचं आहे। रस्ते जे आहेत त्यावरती सुरक्षा व्यवस्था कडक करा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने माहिती सांगणाऱ्यांसाठी बक्षीस ठेवा असे निर्देश देण्यात आलेले आहेत। दुसरा मुद्दा हा आहे की जनावरांना देखील टार्गेट केलं जात आहे दहशतवाद्यांकडून, त्यांचा देखील विमा असणं गरजेचं आहे। एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन यांची सुरक्षा जी व्यवस्था आहे ती चोख करा असे आदेश देण्यात आले आहे। कारण तीर्थयात्री जे येणार आहेत, भाविक जे येणार आहेत त्यांच्या सुरक्षेवरती अधिक भर देणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी 500 कंपन्या ज्या आहेत त्या तैनात करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। 29 जून पासून ही यात्रा सुरू होते आणि पुढे 52 दिवस ही यात्रा सुरू असणार आहे। त्यामुळं सीआरपीएफ असो, बीएसएफ असो, आयटीबीपी असो, सीआरपीएफ असो यासारख्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या 500 कंपन्या ज्या आहेत ते तैनात करण्याचं सांगण्यात आलेलं आहे। काश्मीर खोऱ्यामध्ये होत असलेल्या सगळ्या घडामोडी आणि त्या पार्श्वभूमीवरती आता सरकार सुद्धा अलर्ट मोडवरती गेलेलं आहे। धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी।